नमस्कार मित्रांनो, मी रवी चव्हाण आज तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. जर तुम्ही बघितलं E20 पेट्रोल फ्यूल याच्याबद्दल जे इंडियन गव्हर्नमेंट आहे यांनी 1 तारखेपासून जे इथेनॉल आहे तो आपल्या पेट्रोलमध्ये मिक्स राहणार आहे. जर त्याच्यामध्ये आज ह्या व्हिडिओमधून आपण एकदम बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत तुमचे जे कॉन्सेप्ट आहेत ते क्लिअर करणार आहे. बेसिकली त्याचे जे ड्रॉबॅक्स आहेत, खरंच त्या गाडीचा इम्पॅक्ट त्याच्यामध्ये होतं का, इंजिनमध्ये बिघाड होतो का, त्याच्यानंतर त्याचा मायलेजवर इम्पॅक्ट पडतो का, आणि जसं की आपण म्हटलं की हा जो इथेनॉल आहे हा फुल्ली इको फ्रेंडली आहे, म्हणजे याचं पोल्युशन कमी होतं. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जसं की तुम्ही बघितलं आपलं जे मिडल ईस्ट कंट्रीज आहेत तर त्यांच्याकडून आपल्याला 80% जो आहे तो आपण इम्पोर्ट करतो, म्हणजेच काय आयात करत असतो. तर त्याच्यामुळे काय आपली जी डिपेंडन्सी आहे ती मिडल ईस्ट कंट्रीवर जे जास्त वाढली होती. आपण या टॉपिकमध्ये काय कव्हर करणार आहे, पहिलं आहे E20 पेट्रोल फ्यूल, त्याच्यानंतर इथेनॉल कसं तयार होतं, तिसरी गोष्ट ऑक्टेन नंबर काय असतं आणि नॉकिंग काय असतं, त्याच्यानंतर मायलेज कमी का होतो, त्याच्यानंतर मॉइश्चरचे प्रॉब्लेम आपल्या इंजिनमध्ये होतं का, दुसरं इंडियामध्ये E20 का यूज करतोय आपण, आणि याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज जसं आपण ड्रॉबॅक म्हणतो, त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमधून वन बाय वन समजून घेऊया. तर बेसिकली आपण स्टार्ट करूया आपण E20 पेट्रोल फ्यूल काय असतं. जर तुम्ही बघितलं हा जो E20 आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं E म्हणजे इथेनॉल आहे आणि हा जो 20 आहे 20 म्हणजे 20% आपलं इथेनॉल असणार आहे. तर मग 20% इथेनॉल आहे तर बाकीचं काय आहे, तर बाकीचं जे आहे ते पेट्रोल आहे. पेट्रोल हा 80% आहे आणि हे जे मिक्सचर आहे हे ब्लेंडेड आहे, म्हणजेच काय पेट्रोल सोबत हे जे 20% आहे हे ब्लेंडेड आहे, म्हणजेच काय जो आपला 20% इथेनॉल आहे तो ब्लेंडेड असणार आहे पेट्रोल सोबत. हा बेसिक तुम्हाला समजलं असेल. आता दुसरी गोष्ट, इथेनॉल कसं तयार होतं. जर तुम्ही बघितलं जसं की तुम्हाला माहिती असेल, जसं आपण ऊस झाला, त्याच्यानंतर आपले द्राक्ष झाले, त्याच्यानंतर गहू झालं, किंवा त्याच्यानंतर आपलं तांदूळ झालं, तर यांच्यापासून आपण काय बनवत असतो, तर इथेनॉल बनवत असतो. इथेनॉल म्हणजेच काय, एक टाईपचं अल्कोहोल आहे. अल्कोहोल आपल्याला माहिती आहे सगळ्याला. ऑलमोस्ट जर तुम्ही बघितलं जे आपण अल्कोहोल आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 45% अल्कोहोल असतं. जर तुम्ही बघितलं 45% जो आपला अल्कोहोल आहे तो जो आपला ड्रिंकिंग अल्कोहोल आहे त्याच्यामध्ये असतं. पण जर तुम्ही बघितलं हा जो अल्कोहोल आहे, हा इथेनॉल जो आहे हा आपल्या बायोफ्युल पासून बनत असतो. म्हणजेच काय, जसं की ऊस झाला, मक्का झाला, गहू झालं, यांच्यापासून हे बनत असतो. आणि याच्यामध्ये एक फर्मेंटेशन प्रोसेस असते. जर फर्मेंटेशन प्रोसेस काय असते मी तुम्हाला एक थोडक्यात एक्सप्लेन करतो. जी शुगर आहे, जेव्हा आपण फर्मेंटेशन प्रोसेस करतो त्याच्यापासून आपल्याला इथाइल अल्कोहोल भेटतो, प्लस CO2 तो रिलीज करत असतो. म्हणजेच काय, फर्मेंटेशन प्रोसेस मध्ये काय होतं, बेसिकली कार्बन डायऑक्साईड बाहेर निघतो आणि इथाइल जो अल्कोहोल आहे तो आपल्याला भेटत असतो. मित्रांनो, तुम्हाला सांगितलं झालं फर्मेंटेशन प्रोसेस. फर्मेंटेशन प्रोसेस मध्ये काय, आपण बेसिकली फर्मेंटेशन प्रोसेस मध्ये काय करत असतो, हा जो मोलॅसिस आहे हा जो टँक मध्ये स्टोअर असतो याला हीट करत असतो. याला आपण हीट करतो आणि हीट केल्यानंतर काय, एक डिस्टिलेशन प्रोसेस असते, कॉलम डिस्टिलेशन प्रोसेस. तर कॉलम डिस्टिलेशन प्रोसेस मध्ये काय करत असतो आपण, हा जो मोलॅसिस आहे याच्यामध्ये जे त्याचे जे व्हेपर्स असतात, जसं की जे व्हेपर असतात जेव्हा आपण त्याला हीट करू त्याच्यानंतर काय, त्याचे जे व्हेपर फॉर्म्स मध्ये तो बाहेर निघत असतो. त्या डिस्टिलेशन कॉलम मध्ये तो आपण स्टोअर करत असतो, तो असतो व्हेपर फॉर्म मध्ये. आणि जेव्हा आपण याला कूल करू तर कूल केल्यानंतर काय होतं, याच्यामध्ये फेज चेंज होतं आणि जो प्युअर अल्कोहोल आहे तो याच्यामध्ये स्टोअर होतो. तर बेसिकली हा जो अल्कोहोल आहे तो आपल्याला कशापासून भेटतो, फर्मेंटेशन प्रोसेस पासून. तर तिसरा कॉन्सेप्ट आहे, भरपूर जणांना हा डाऊट असतो की बाबा माझं इंजिन नॉकिंग होईल किंवा चोकअप होऊन जाईल, तर या केसमध्ये करोजन होऊन जाईल. तर बेसिकली ह्या कॉन्सेप्ट मधून तुमचा जो डाऊट आहे मी तो क्लिअर करणार आहे. तर बेसिकली मित्रांनो, जी पेट्रोलची जी प्युरिटी आहे किंवा जी फ्यूल आहे याची जी प्युरिटी आहे ती आपल्याला इंडिकेट करतो ऑक्टेन नंबर. हा जो ऑक्टेन नंबर आहे
हा आपल्याला इंडिकेट करत असतो प्युरिटी ऑफ फ्यूल. ऑक्टेन नंबर हा काय दाखवत असतो आपल्याला? प्युरिटी ऑफ फ्यूल. प्युरिटी ऑफ फ्यूल. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, जे नॉर्मल पेट्रोल असतं तर त्याचा ऑक्टेन नंबर असतो, नॉर्मल पेट्रोल याचा ऑक्टेन नंबर असतो 91. आणि जो आपला इथेनॉल आहे E20 पेट्रोल सपोज, तर याचा जो ऑक्टेन नंबर आहे तो आहे 106. म्हणजे जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये जर तुम्ही प्युरिटीचा विचार केला तर जो पेट्रोल आहे याच्यामध्ये ऑक्टेन नंबर 91 आहे आणि याच्यामध्ये इथेनॉलमध्ये 106 आहे. जेव्हा याचं कंबशन होत असतं, जेव्हा आपण त्याला इंजिनमध्ये कंबशन करत असतो, तर त्यावेळेस काय होतं, जी कंबशन प्रोसेस आहे ती इझी होत असते. कशामध्ये? इथेनॉल पेट्रोलमध्ये. आणि जो नॉर्मल पेट्रोल आहे याच्यामध्ये काय होतं, जे कंबशन आहे ते त्याच्यामध्ये नॉकिंग होण्याचे चान्सेस वाढतात. त्याच्यामुळे काय होतं, जर तुम्ही बघितलं असेल जास्त प्रमाणामध्ये आपल्याला जो टकटक आवाज येतो गाडीमधून किंवा जो बाहेर जो कार्बन जास्त प्रमाणामध्ये बाहेर निघतं, तर तो या ऑक्टेन नंबरमुळे निघतो. बेसिकली आहे हा जो पेट्रोल आहे याचा ऑक्टेन नंबर कमी असल्यामुळे हा इश्यू येतो. आणि जो हा E20 आहे याच्यामध्ये काय होतं, जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये इथेनॉलमध्ये काय असतं, ऑक्सिजन असतो. ऑक्सिजन जास्त असल्यामुळे काय होतं, प्रॉपर कंबशन होत असतं त्याच्यामुळे. आणि प्रॉपर कंबशन झाल्यामुळे काय होतं, आपलं जे कार्बन पर्सेंटेज आहे, जे बाहेर निघणारा एक्झॉस्ट मधून बाहेर निघणार आहे ते कमी होतं. त्यामुळे काय होतं, आपला जो इको फ्रेंडली आपण म्हणत असतो किंवा ग्रीन हाऊस मध्ये हा जास्त इम्पॅक्ट करत नाही, त्याच्यामुळे काय होतं, हा इको फ्रेंडली आहे. जर तुम्ही बघितलं तर हा बेसिक रिझन त्या ऑक्टेन नंबरचा आहे. आणि बेसिकली मी तुम्हाला सांगितलं ऑक्टेन नंबर त्याच्यामध्ये नॉकिंग ऑफ इंजिन म्हणजेच काय, जो E20 पेट्रोल आहे याच्यामध्ये नॉकिंग कमी होते. तर बेसिकली मित्रांनो तुम्हाला हा कॉन्सेप्ट समजणं इम्पॉर्टंट आहे. नॉकिंग म्हणजे काय? नॉकिंग मी तुम्हाला थोडक्यात, एक आपलं इंजिन आहे, जसं तुम्ही जे पेट्रोल इंजिन आहे हे जर बघितलं तर त्याच्यामध्ये नॉकिंग कसं होतं मी तुम्हाला ते थोडक्यात सांगतो. बेसिकली काय होतं, आपला हा जो इनलेट वाल आहे याच्यामधून आपला फ्यूल जो आहे तो येत असतो. तर याच्यामध्ये काय होतं, हे जे मिक्सचर आहे ते इथे येत असतं. तर याच्यामध्ये काय असतात, नॉकिंगचे दोन टाईप असतात. एक असतो प्री इग्निशन नॉकिंग आणि एक असतो पोस्ट इग्निशन नॉकिंग. तर बेसिकली प्री इग्निशन नॉकिंग म्हणजे काय, ज्या वेळेस सपोज फ्यूलची जी प्युरिटी आहे जे जेव्हा कमी असेल तर त्या केसमध्ये काय, तो सुरुवातीलाच त्याचं जे इग्निशन आहे ते स्टार्ट होऊन जातं. म्हणजेच काय, तुम्हाला माहिती असेल इथं आपल्याकडे स्पार्क प्लग असतं. तर स्पार्क प्लग मध्ये काय असतं, इथं आपण जेव्हा कंबशन होईल, जेव्हा आपण इथे पिस्टनने पुश करू, हा जो इनलेट झालेला जो आपला फ्यूल आहे, जेव्हा आपण याला कंबशन करू म्हणजेच काय, कॉम्प्रेस करू, तर त्या केसमध्ये काय होतं, इथं स्पार्क प्लगने इथं जनरेट होते. म्हणजेच काय, इथं इग्निशन तयार होतं. तर ह्या केसमध्ये काय होतं, हा झाला पोस्ट इग्निशन. पोस्ट इग्निशन मध्ये काय होईल, जेव्हा मी कॉम्प्रेस कराल तर या केसमध्ये काय होईल, माझं प्रेशर आणि टेम्परेचर वाढून जाईल. आणि प्रेशर आणि टेम्परेचर वाढलं तर काय होतं, इथं माझं स्पार्क जनरेट होईल आणि इथून जे वेव्ह निघणार आहेत ह्या वेव्हमुळे काय होतं, माझा इथं टेम्परेचर वाढून जातो. आणि टेम्परेचर वाढलं तर आपल्याला माहिती आहे जो तिथे कंबशन होऊन जातं. त्याच्यामुळे काय होतं, तो वेगवेगळ्या लोकेशनला काय होतं, नॉकिंग होतं. तर यालाच आपण काय म्हणत असतो, जर तुम्ही बघितलं फटफट जो आवाज येत असतो तर ह्या बेसिकली या रिझनमुळे येत असतो. आता दुसरा टॉपिक आहे मायलेज. आता मायलेज कमी का होतो, जर तुम्ही बघितलं आपलं जे नॉर्मल पेट्रोल आहे आणि जो E20 पेट्रोल आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं एनर्जी डिफरन्स खूप मोठा आहे. जर तुम्ही बघितलं ना, ते नॉर्मल पेट्रोल आहे त्याच्यामध्ये एनर्जी जी आहे ती जास्त आहे आणि जे इथेनॉल आहे त्याच्यामध्ये एनर्जी कमी आहे. जर तुम्ही बघितलं, आपण जर त्याची कॅलरीफिक व्हॅल्यू बघितली, जर पेट्रोलची जर कॅलरीफिक व्हॅल्यू बघितली तर ती जास्त आहे ऍज कम्पेअर टू द इथेनॉल. जी एनर्जी आहे त्याला बर्न करण्यासाठी जास्त फ्यूल लागतं. म्हणजेच काय होईल, जे नॉर्मल आपलं जे पेट्रोल आहे याच्यामध्ये ऑलरेडी तो एनर्जाइज असतो, त्याच्यामुळे त्याला जास्त फ्यूल लागत नाही कंबशन मध्ये. पण जेव्हा वेळेस त्याला इथेनॉल जो त्याच्यामध्ये अवेलेबल असेल तर त्या केसमध्ये काय होईल, त्याला जास्त फ्यूल लागेल बर्न करण्यासाठी. तर त्याच्यामुळे कॅलोरिफिक व्हॅल्यू जास्त असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला जो आहे तो फ्यूल जास्त लागतो या केसमध्ये. आणि दुसरा गोष्ट आहे एअर फ्यूल रेशो. एअर फ्यूल रेशो जो आहे याच्यामध्ये पण काय होतं, इथेनॉलला बर्न करण्यासाठी आपल्याला एनर्जी जास्त लागते. आणि दुसरं सांगायचं म्हणजेच काय, याच्यामध्ये जो मायलेज आहे तो ड्रॉप होतो. कशामुळे ड्रॉप होतो, कारण की जी एनर्जी त्याला लागणार आहे तर त्या केसमध्ये त्याला जास्त फ्यूल बर्न करावं लागेल. त्यामुळे काय होतं, तुमचा जो मायलेज आहे त्याच्यावर त्याचा इफेक्ट बघायला भेटतो. दुसरा आहे मॉइश्चरचा प्रॉब्लेम. जर तुम्ही बघितलं
जो इथेनॉल आहे जेव्हा त्याचं प्रोसेस होते, जसं मी तुम्हाला सांगितलं फर्मेंटेशन प्रोसेस, या फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये काय असतं तर तो खूप जास्त प्रमाणामध्ये मॉइश्चर ऑब्झर्व करत असतो. कारण की ही जी फर्मेंटेशन प्रोसेस आहे, जर तुम्ही बघितलं जो मोलॅसिस असतो तर हा काय एक हॉट वॉटरमध्ये आपण याला मिक्स करत असतो, तर त्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट खूप जास्त असतं. आणि वॉटर कंटेंट जर जास्त असेल तर तुम्हाला माहिती आहे जेव्हा पण तो लोखंडाच्या सानिध्यामध्ये येईल किंवा आपलं जे इंजिनच्या सानिध्यामध्ये येईल तर त्यावेळेस काय होईल त्याला मॉइश्चरचं इम्पॅक्ट त्याच्यावर पडेल आणि हळूहळू काय होईल इंजिन जे आहे ते आपलं करोजन होऊन जाईल, म्हणजेच रस्ट लागून जाईल. तर बेसिक रिझन हाच आहे की इथेनॉल हा जो आहे तो ऍब्झॉर्ब करतो वॉटर फ्रॉम एअर पासून पण करत असतो. जर तुम्ही बघितलं जेव्हा आपण मिक्सचर जेव्हा आपण इथून इनलेट करत असतो फ्यूल आणि प्लस एअर, तर याच्यामध्ये पण काय असतं नॉर्मल पर्सेंटेज मध्ये आपलं वॉटर पर्सेंट अवेलेबल असतं. आता पुढचा पॉईंट हा येतो की इंडियामध्ये E20 का यूज करतो. जर तुम्ही बघितलं इंडियामध्ये बेसिक रिझन आहे, आपल्याला माहिती आहे सध्या मिडल ईस्ट कंट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ चालू आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जो क्रूड ऑइल आहे जो कच्चं तेल आहे ते भेटत नाही इझिली. त्याच्यामुळे काय होतंय आपण त्याच्यामध्ये जो इम्पोर्ट आहे तो कमी झालाय. तिसरी गोष्ट आहे पोल्युशन. मी तुम्हाला सांगितलं पोल्युशन पण कमी करतो. इथेनॉल जो आहे तो काय करतोय जो पोल्युशन आहे तो कमी करतो. का कमी करतो? कारण की इंजिनमध्ये इथेनॉलमध्ये ऑक्सिजन असतं. ऑक्सिजन काय करतो प्रॉपर कंबशन करत असतो. म्हणजे प्रॉपर जर जेव्हा कंबशन होईल त्यामध्ये काय होईल जे कार्बन डायऑक्साईड आहे जे कार्बन आहे ते कमी प्रमाणामध्ये बाहेर निघेल. आणि तिसरी गोष्ट आहे फार्मरचं इन्कम याच्यामध्ये वाढलेलं आहे. त्याच्या मागे 3 रिझन आहेत. काय इंडियामध्ये हा आपण काय यूज करतो. जर तुम्ही बघितलं जे मिडल ईस्ट कंट्रीज आहेत आपल्याकडून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पैसा त्यांनी वसूल केलाय. कारण काय आपण त्यांच्याकडून क्रूड ऑइल खरेदी करतोय, तर याच्यामुळे काय होतंय आपण त्यांना पैसा खूप मोठ्या प्रमाणामध्ये देतोय. आणि याच्यामुळे काय होईल आता इंडियामध्ये जे फार्मर जे प्रोड्यूस करणार आहे इथेनॉल, तर त्याच्यामुळे काय होईल याची जी कॉस्ट आहे ती कमी होऊन जाईल. म्हणजे सपोज इथे 100 बिलियन पैसा सपोज मी मिडल ईस्ट कंट्रीला देतोय, तर मला इथे किती द्यावं लागेल सपोज 80% द्यावं लागेल. आणि इथं 20% जे आहे ते मी इथं सेव्हिंग करतोय. म्हणजेच काय इंडियामध्ये याचा बेनिफिट होईल 20 ते 30%. म्हणजेच काय आपलं जे फार्मर आहे यांना पण याच्यामुळे रोजगार अवेलेबल होईल आणि त्यांना पण याचा फायदा भेटेल. आणि दुसरी गोष्ट काय होईल इंडियामध्ये पेट्रोलची किंमत कमी होईल. आता जर सांगायचं झालं ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज काय आहे E20, जर तुम्ही बघितलं ऍडव्हान्टेज मध्ये सांगायचं झालं तर काय ऑब्विसली आहे आपल्याला पेट्रोलची किंमत जी आहे ती कमी होऊन जाईल. म्हणजे काय कॉस्ट कमी होऊन जाईल. दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे याचं जे पोल्युशन आहे ते कमी होऊन जाईल. दुसरं आहे नॉकिंग. मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये जे इंजिनमध्ये नॉकिंग होणार आहे ते याच्यामध्ये कमी होईल. कारण की याच्यामध्ये ऑक्टेन नंबर जो आहे तो खूप जास्त आहे, 106 पर्यंत याचा ऑक्टेन नंबर आहे. त्याच्यामुळे काय होतं याच्यामध्ये प्रॉपर कंबशन होतं. आणि जे नॉर्मल पेट्रोल आहे याच्यामध्ये कंबशन नॉकिंग खूप जास्त प्रमाणात होतं. त्याच्यामुळे काय होतं फटफट आवाज आपल्याला बघायला भेटतो. कारण का त्याच्यामध्ये प्रेशर आणि टेम्परेचर वाढून जातं. आणि हा बायोफ्युल आहे. बायोफ्युल असल्यामुळे काय आपल्याला इंडियामध्ये इझिली अवेलेबल होऊन जाईल. आपल्याला शेतकऱ्याला पण याचा फायदा होईल आणि रोजगार निर्मिती पण होईल. आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं डिसएडव्हान्टेज काय आहे. डिसएडव्हान्टेज मध्ये जर सांगायचं झालं तर बेसिकली मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये मायलेजवर थोड्या प्रमाणात इम्पॅक्ट पडू शकतो. 7 ते 10% पर्यंत याच्यामध्ये इम्पॅक्ट मायलेजवर पडू शकतो, 7 to 10%. आणि जे ओल्ड व्हेकल्स आहेत जर तुम्ही बघितलं, जर सपोज जे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज आहेत त्यांनी काही गाईडलाईन्स आपल्याला सांगितलेल्या आहे. जर तुम्ही बघितलं इंडियानी याच्या पहिले गाईडलाईन्स दिल्या होत्या की ते E20 जो पेट्रोल आहे त्यांचं जे प्लॅन आहे ते 2025 ते 26 पर्यंत 20% जो आहे तो ब्लेंड करायचा पेट्रोल सोबत. त्याच्यामुळे त्यांनी ऑलरेडी जे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज आहेत त्यांना ऑलरेडी गाईडलाईन दिली होती. त्याच्यामुळे काय जे सपोज जुन्या गाड्या असतील जसं की BS4 असेल किंवा BS5 असेल, तर बेसिकली या गाड्यामध्ये आपण हे पेट्रोल जे ब्लेंडेड आहे इथेनॉलचं ते यूज करू शकत नाही. जर सपोज त्या कंपनीने जर त्यांना ऍडवाइस केलं असेल किंवा या गाड्यामध्ये E20 आपण यूज करू शकतो तर त्याच्यामध्ये काही इश्यू नाहीये. पण जर सपोज त्या कंपनीने बेसिकली त्या मॉडेलला दिले की याच्यामध्ये आपण इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल यूज करू शकत नाही, तर त्या केसमध्ये आपण ओल्ड व्हेकल मध्ये यूज करू शकत नाही. आणि जे सपोज 2023 नंतर जी निर्मिती झाली ऑटोमोबाईल मध्ये जे गाड्या आल्या असतील तर त्यांच्यामध्ये आपण E20 हा जो इथेनॉल आहे तो यूज करू शकतो. आणि जे तुम्हाला सांगितलं मी करोजन रिस्क याच्यामध्ये आहे थोड्या प्रमाणामध्ये. पण जर तुम्ही बघितलं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आता इंजिन मध्ये मॉडिफिकेशन पण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीने केलेत. कारण की ते इथेनॉल जे आहे त्यांना माहिती आहे याच्यामध्ये जो पर्सेंटेज आहे मॉइश्चरचं पर्सेंटेज असल्यामुळे काय होईल वॉटर कंटेंट थोड्या प्रमाणात असतं त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे त्यांनी त्याप्रमाणे त्याची निर्मिती केलेली आहे. तर त्याच्यामुळे
तर मित्रांनो, मला व्हिडिओच्या शेवटी एवढंच सांगायचं आहे की हा इथेनॉल जर तुम्ही बघितलं, आता मॉडिफाईड जर ऑटोमोबाईलने केलेला आहे, तर त्याच्या अकॉर्डिंग जर आपण हा गाड्या यूज केल्या तर आपल्याला काही त्याच्यामध्ये इश्यू नाहीये. पण जर आपण ओल्ड गाड्या यूज करत असेल तर त्या केसमध्ये आपल्याला ज्या कंपनीच्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार आपण त्याच्यामध्ये पेट्रोल फिल केलं पाहिजे. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा माझा कंटेंट तुम्हाला आवडला असेल. जो टेक्निकल कॉन्सेप्ट मी तुमच्या समोर एक बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत सगळे डिटेल्स तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.